यांना प्रथम त्रिवार वंदन करतो आणि अपने यहाँ जो भंती जी आए हुए उसको प्रणाम करता हूँ और मैं बताता हूँ भंती जी ने बहुत अच्छा ज्ञान आप लोगों को दिया है। वो अगर उसने बता दिया है तो बच्चों लोग को कैसा पढ़ना चाहिए, कैसा पढ़ाना चाहिए, अपने कैसा ध्यान देना चाहिए माँ बाप ने उसके ऊपर, तो उसने बता दिया कि बच्चों लोग कितना उसमें कमजोरी है वो सुधार लेना चाहिए। तो आप उसने बहुत अच्छा ज्ञान दिया, मैं उसका आभारी हूँ और उसको प्रणाम करता हूँ और बहुत शब्द खत्म करता हूँ। बहुत बहुत साधु वंदन। चांगलं आहे, पब्लिक तशी काही गमली नाही आपल्या मनासारखी। मी जे ज्ञान सांगितलं ते 100% चांगलंच आहे, बरोबर। आता आम्ही कडवं आले असेल, मी असं साऱ्या दुपारपून प्रयत्न करतोय का समाज आणला पाहिजे। आता आपण पाहिलं पोरायला काय येते, याच्यामुळे आपण तर खूप माग आहे। पोरीला विचारलं यायला काही येत नाही, यायला विचारलं यायला काही येत नाही, मग आपण काय शिकलो? तुमच्यासाठी एवढी भव्य दिव्य आपण एकदम चांगली इमारत बनवली। आता जाऊ दे, आता नाही आलं याच्यानंतर आहे ना, हे जेवढे पोरं शाळेत जातात त्याला अभ्यासाला इकडे पाठवा। मी काय करतो आता, इथं वाचनालय पुस्तकाची सोय करतो, सगळं हे देतो, पण तुमचे पोरं इथं पाठवा। 1-2 तास जरी अभ्यास केला तर याच्यामध्ये बदल करायचा, आणि ही काळाची गरज आहे। आता नाही तर कधीच नाही। आता 10वीला यायला काहीच येत नाही, मुख्यमंत्री माहीत नाही, आता मुख्यमंत्री तर याला माणूस सांगतो, बरोबर आहे का नाही? जर 10वी-12वीच्या पोराला काय येत नाही, उद्याचं काय भविष्य? हे नोकरी लागते लागेल ना। आता बंधूजी 2 आले तर आपण समाज यायला तयार नाही। माहीत 100 फोन झाले असं राजवाड्यामध्ये, अरे या किती लोक आले, काय स्कीम घ्यायची असते सगळ्याच्या पुढं उद्या जर एखाद्या घरमध्ये यायचं अशी पडतच येते, मला द्या मला द्या मला द्या। आता हे इतके बिहारून लोक आले, काहीतरी ज्ञान द्यायसाठी आले ना, किती लोक जमले। जीवन ड्रॉपच्या बाटल्या वाटत नाही म्हणजे ही दुर्दैव आहे। मी काय सांगतो, जीवन ड्रॉपच्या बाटल्या ते हिंदीत बोलतो आपण मराठी, बरोबर, त्याचं ज्ञान एकदम परफेक्ट, बरोबर। ही काळाची गरज आहे, ही आपल्या धर्माची गुरु आहे। भविष्यात जर हे लोक आपण नाही झालं जरी यांना आणले तरी आपल्याला काही आपल्या भविष्य काहीच उपयोगाचं नाही। पोरं शिकले तर उद्या आपला दिवस चांगली होईल, नाही शिकले काय आहे आपलं जे आहे त्याच्यासाठी ना काहीतरी बदल घडवा। जेवढे पोरं आहे शाळेमध्ये, खरं सांगतो मी, आपल्या राजवाड्यामध्ये पोरं असेल पोरी असेल सगळे तुम्ही अभ्यासासाठी पाठवा। मी इथं सगळी सुविधा देतो, पाहिजे तर पुस्तक आणतो, काय लागेल सगळं आणून टाकतो, पण आपले पोरं चांगले क्वालिटीचं शिक्षण घेईल ही सगळ्यांनी काळजी घ्या। मी सगळं करतो, तुम्ही ती जबाबदारी माझ्यावर। आम्ही 12वीची माणसं शिकले या 7वी 8वीच्या कारण आपला एवढा मोठा समाज आहे, दुर्दैव आहे आम्ही शहरात फोन करून जर 25 बरोबर आहे। आता इथं आपली संख्या पाहिजे होती, गल्स भरायला पाहिजे, आपण काय साठी बनवतो? तमाशा असतात, हा तमाशाला वगैरे घेऊन माणसं ते आणि जिथं ज्ञान सांगायचं माणसं म्हणजे ही दुर्दैव आहे। याच्यासाठी आता मी तर काय शाळा शिकेल, मी 10 वर्ष ऊस तोडले, लोकांची एरी खाल्ल्या, काय काय केलं, मी तर शाळा शिकेल नाही, पण मी पोरं शिकवते। काय कळलं 2 रुपये नोकरीला पर्याय पूर्ण शाळेत जाते म्हणून जाते, काय ज्या शाळेत जाते त्याला त्या शाळेचं नाव मग हे काय चालते शाळेत जाऊन 5वीचा पोर 1 ते 8 पर्यंत काही होत नाही, त्याला काय दुर्दैव आहे। तरी आपण सुधारणा करू जेवढे आपल्याकडून। ठीक है साधु, बहुत अच्छा लगा, बहुत साधु 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 साधु, ठीक है बहुत अच्छा। मेरा आने का तात्पर्य ये है कि मेरा बेटा ऑफ है, लेकिन मेरे मन को कुछ भी अच्छा नहीं लगता है, घर में भी कुछ नहीं अच्छा लगता है, बाहर भी कुछ अच्छा नहीं लगता है। जब मैं बेटा बेटी देखती हूँ तो मुझे बहुत अच्छा लगता है। मेरे बेटे को मैंने बहुत पढ़ाया, साइंस में पढ़ाया, सब कुछ पढ़ाया। मेरा छोटा बेटा भी अभी पढ़ता है, साइंस में पढ़ता है। मैंने उसको बोली कि चलो बेटा हम जाएंगे, वो बोल रहा है कि मम्मी मुझे वहाँ जाने का मन ही नहीं होता है, लेकिन मुझे आने का मन हुआ, मैं चली आई।
मुझे लगा कि मुझे यहाँ शांति मिलेगी, मेरे मन को अच्छा लगेगा। मैं ऐसी भी थी, फिर भी मेरे मन को शांति नहीं मिली, मुझे कहीं शांति नहीं मिली। हमारे जाते गाँव में बिहार से हमारे यहाँ बंधु जी आई है, उन्होंने हमको बहुत अच्छा ज्ञान दिया और उन्होंने एक ऐसा ज्ञान दिया था कि हमारे बाबा साहब के रामजी बाबा ने बाबा साहब को किसी में एक कलम का बादशाह दिया था और हमारे जाते गाँव की लड़कियाँ है कि उनको पढ़ाई का मन नहीं है और वो पढ़ाई भी ज़्यादा नहीं करते, इसलिए बंधु जी ने कहा है कि उनको 10 से 1 घंटे पढ़ाई करने के लिए उनके माता पिता ने उनके साथ बैठना चाहिए और उनकी देखभाल अच्छे से करके उनकी पढ़ाई और उनको बड़ा आदमी बनाए। ये हमारे बंधु जी का अच्छा ज्ञान था और बंधु जी के लिए हम 2-4 तालियां बजा सकते हैं बस।